नमस्कार मित्रांनो, ChatGPT आता तुम्हाला या मुद्द्यांवर सल्ला देणार नाही. कंपनीने का बदलले नियम? तर जाणून घेऊया. इंटरनेटच्या जगतात आता एआयने आपली जागा काबीज करण्यास सुरुवात केली आहे. आज घडीला आपल्याला काहीही प्रश्न पडलेला असो, आपले हात लगेच ChatGPT किंवा Geminiच्या दिशेने वळतात. कायदेशीर मदत असो, आर्थिक माहिती असो किंवा आरोग्य सल्ला असो. लोक जवळ-जवळ प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरांसाठी एआयकडे वळत आहे. यामुळे कधी-कधी नुकसानही होऊ शकते. मात्र ओपन एआय आता ChatGPT वापरण्याची पद्धत बदलत आहे. कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की ChatGPT हा लोकप्रिय एआय चॅटबॉट आता वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ले देणार नाही. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, 29 ऑक्टोबरपासून ChatGPTने उपचार, कायदेशीर समस्या आणि पैशांबाबत सल्ला देणारे बंद केलेले आहे. नेक्स्टाच्या अहवालानुसार बॉट आता अधिकृतपणे एक शैक्षणिक साधन आहे, सल्लागार नाही आणि नवीन संज्ञा हे स्पष्टपणे प्रतिबिंबित करतात. नवीन नियमानुसार ChatGPT यापुढे औषधांची नावे किंवा डोसची शिफारस करणार नाही, कायदेशीर धोरणांमध्ये मदत करणार नाही किंवा गुंतवणूक खरेदी-विक्री सल्ला देणार नाही. असा सल्ला देणारे निकषाच्या अहवालानुसार चॅटबॉट आता सामान्य तत्त्वे स्पष्ट करण्यापुरते मर्यादित आहे आणि वापरकर्त्यांना वैयक्तिक मार्गदर्शनासाठी डॉक्टर, वकील किंवा आर्थिक सल्लागार सारख्या व्यावसायिकांचा सल्ला घेण्याचा सल्ला देत आहे. ChatGPTच्या सल्ल्यावर अवलंबून राहिल्यानंतर वापरकर्त्यांना नुकसान सहन करावे लागल्याच्या घटनांनंतर हा बदल करण्यात आला आहे. ChatGPTचा सल्ला पडला महागात. ऑगस्टमध्ये अशाच एक प्रकरणात ChatGPTच्या माहितीनुसार टेबल सॉल्टऐवजी सोडियम ब्रोमाइड घेतल्यानंतर एका 60 वर्षीय पुरुषाला 3 आठवडे रुग्णालयात दाखल करावे लागले. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमधील एका अहवालानुसार ज्या पुरुषाला पूर्वी कोणताही मानसिक आजार नव्हता, त्याला दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आतच पॅरानोइया आणि भ्रम होऊ लागले. तर मित्रांनो, ChatGPTने असा सल्ला दिला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.